महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करावे या प्रमुख मागणीसाठी किनवट आणि माहूर तालुक्यातील सकल बंजारा समाजाने आज किनवट या ठिकाणी विराट मोर्चा काढला। कलावती गार्डन येथून सुरू झालेला हा मोर्चा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला। यावेळी बोलताना अनेक मान्यवरांनी बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळायलाच हवे असे ठामपणे सांगितले। यावेळी वक्त्यांनी सांगितले की ही केवळ रस्त्यावरची लढाई नाही, तर आपल्याकडे न्यायालयात लढाई लढण्यासाठी हजारो पुरावे आहेत। त्यामुळे एसटी आरक्षण आपल्याला 100% मिळणारच। सरकारने जर आपली मागणी मान्य केली नाही तर मुंबईसह दिल्ली बंद करू असा थेट इशारा सकल बंजारा समाजाच्या वतीने देण्यात आलाय। महाराष्ट्र शासनाने नुकतेच मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन आरक्षण दिले आहे। त्याचप्रमाणे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात बंजारा समाजाला अनुसूचित जमातींचे आरक्षण मिळते। भाषावार प्रांत रचनेनंतर महाराष्ट्रात समाविष्ट झालेल्या नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, जालना, लातूर, हिंगोली या जिल्ह्यातील बंजारा समाजाला पूर्वी आंध्र प्रदेशातील अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळत होते। तसेच सीपी अँड बेरार प्रोव्हिन्समध्ये बंजारा समाजाचा उल्लेख आरक्षण पात्र असल्याचे अनेक आयोगांनी सांगितले आहे। त्यामुळे बंजारा समाज आरक्षण पात्र असतानाही तो आजही या हक्कापासून वंचित आहे। त्यामुळे समाजात तीव्र असंतोष पसरलाय। या अन्यायाविरोधात किनवट आणि माहूर तालुक्यातून मोठ्या संख्येने बंजारा बांधव या मोर्चात सहभागी झाले होते। त्या विराट मोर्चात 1 लाखांपेक्षा जास्त बंजारा बांधवांनी आपली उपस्थिती दर्शवली आणि सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले। पण आमची ही मागणी पूर्वीपासून आहे। आम्ही लहान होतो तेव्हापासून ही मागणी आम्ही मागतोय। फक्त हैदराबाद गॅझेटच्या आधारावर नव्हे, सीपीएम बेरार मध्ये देखील 1906च्या दरम्यान सीपीएम बेरारचा जे काही इतिहास त्यावेळेला देखील आमचा समाज हा आदिवासी मध्ये आहे। 1931 जे सेन्सस आहे त्यामध्ये देखील आमचा समाज आदिवासी आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1965ला लोकूर कमिशनने जे काही 5 अटी ठेवलेल्या आहेत त्या 5ही अटी आम्ही पूर्णपणे फॉलो करतो, त्यामुळे लागू होतात। हा समाज आदिम आहे। इसवी सन पूर्व 8,500 वर्षापूर्वी सिंधू संस्कृतीचा त्याला इतिहास आहे आणि आजही देखील याचे आदी समाज हा आदिवासी मध्येच मोडतो। म्हणून त्या सगळ्या आधारावरती आमच्या समाजाची माग आहे की आम्हाला लवकरात लवकर एसटी आरक्षण त्यांनी द्यावं, अन्यथा हे जे आंदोलन आहे त्याच्यापेक्षा तीव्ररित्या करून संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे मुंबई आणि दिल्ली आम्ही जाम करून टाकू। आणि सरकारला आमची विनंती आहे की त्यांनी आम्हाला ताबडतोब एसटी आरक्षण त्या ठिकाणी द्यावं। तसा पुरावा नाही, आमच्याकडे डझनभर पुरावे आहेत। द्विभाषिक राज्याची निर्मिती झाली 1 नोव्हेंबर 56 रोजी। ते तेव्हाच ठरलं होतं की या राज्यात तिकडे झाली त्यांची सवलती कायम राहील। आता आमच्या आंध्र आणि तेलंगणामध्ये सवलती तुम्हाला माहित आहे। याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधान लिहिलं त्या संविधानाची जी लिस्ट आहे शेड्यूल ट्राईबची तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईल मध्ये सर्च करा आणि महाराष्ट्राची शेड्यूल ट्राईबची लिस्ट काढा। त्याच्यात नायक, मोठा नायक, चोळीवाला नायक, हे बघा आमच्या चोळीवाला नायक, हे नायक ते ओरिजिनल नायक आमचं बघा नावच नायक आहे। आम्हाला नायक समाज म्हणतात उत्तर भारतामध्ये सगळीकडे, आणि म्हणून वेगळा पुरावा द्यायची गरज नाही। अनेक पुरावे माझ्याकडचा मंडल आयोगाचा पुरावा आहे, माझ्याकडे अयंगार कमिटीचा पुरावा आहे सगळीकडे। त्यामुळे अनेक लोक पुरावा काय आदिवासी लोक तुमचं क्रायटेरिया पूर्ण करतात। 3 वेळा बिल आलेलं आहे संसदेमध्ये, 3 वेळा इंदिरा गांधी असताना यशवंतरावजी चव्हाण, आमचे उत्तमराव पाटील, आपले खासदार, आमचे भागावजी, आमचे रणजित नाईक, आमचे सगळी मंडळी 3 वेळा 67 साली, 71 साली आणि 76 साली 3 वेळा बिल आले। ते बिल पेंडिंग आहे, ते बिल बाहेर काढा आणि मी आपल्या माध्यमातून सांगतो मोदी साहेब ते बिल मंजूर करा। धन्यवाद। जय शिवलाल। सभा संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने बोलतोय। हे जे हैदराबाद गॅझेट आम्ही महाराष्ट्रात लागू करावं मराठा कुणबी या संदर्भात निर्णय घेतले आहे। प्रकारचे बंजारा समाजाला सुद्धा आदिवासी मध्ये नोंद करून घ्यावे आणि आम्ही काही
आदिवासीच्या आरक्षणाला त्याच्यात आम्ही भागीदार होऊ शकत नाही। आम्हाला असं आदिवासी शेड्यूल ट्राईब ए आणि शेड्यूल ट्राईब बी हे ठाणे कमिशन रिकमेंड केलेलं आहे। आम्ही आदिवासीचा सर्व क्रायटेरिया करतो, क्रायटेरिया व्यक्त करतो। पुरावे आहेत, ब्रिटिश काळाचे आहे, निजाम काळाचे आहे, जनगणनेचे आहे। हा प्रश्न मराठवाड्याचा माध्यमातून विदर्भ, खानदेश यांना सुद्धा शेड्यूल टाईप बीचा मिळू शकतो। सोबतच आमचे जे 3 युवक शहीद झालेले आहेत त्या शहीदांना, त्या शहीदाच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि सोबत त्यांना त्यांच्या कुटुंबाला नोकरी द्यावी आणि बाकीचे काही गुन्हे झालेले आहेत त्या गुन्हे वापस घ्यावे इतकीच आम्हाला शासनाला विनंती आहे आणि शासनाने आम्हाला इथून रिकमेंड करावं। प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, किनवट, नांदेड।